महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये पक्षाच्या माध्यमातून आमचं काम करण्याचा निर्णय त्या ठिकाणी राहील। तटकरेजी, शरद पवार गटाकडून असा दावा केला जातो आहे की हा केंद्रीय यंत्रणांचा, केंद्रातल्या सत्तेचा गैरवापर आहे आणि त्याच्यामुळे हा निर्णय झालाय। कसं पाहता आपण या आरोपांकडे? नैराश्याखेरीज या बाबतीमध्ये मी काय बोलू इच्छित नाही। नैराश्यातून आलेलं उत्तर आहे। ज्या प्रकारे शिवसेनेच्या बाबतीत निर्णय झाला त्याच प्रकारे राष्ट्रवादीच्या बाबतीत पण निर्णय झाला। सेम गोष्टी होत्या असं वाटतं तुम्हाला की काही फरक होता दोन पक्षांच्या केसमध्ये? नाही, या बाबतीमध्ये आता मी काहीच मतप्रदर्शन करू इच्छित नाही, कारण एका वैज्ञानिक स्वायत्तता असलेल्या देशांतील सर्वोच्च निवडणुकीच्या संदर्भात असलेल्या संस्थेने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं कायदेशीरदृष्ट्या मी अतिशय मनापासून स्वागत करू इच्छितो। तटकरेजी, सर्वसामान्य प्रेक्षकांना समजावं याच्यासाठी आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता, या सगळ्या कायदेशीर लढाई आपण जवळून बघितलेली आहे। नेमके असे कुठले मुद्दे होते ज्याचा अजित पवार गटाला फायदा झाला आणि हा निर्णय येऊ शकला? आम्ही ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा निवडणूक आयोगाच्या समोर युक्तिवाद केला त्यावेळेला त्याची पूर्णपणाने जी काही स्पष्टता होती ती त्या ठिकाणी आम्ही मांडलेली आहे। लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर त्या ठिकाणी केला जात असतो आणि आज निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या पक्षाच्या वतीमध्ये त्यांना स्वायत्तता दिल्यापासून जे जे निर्णय घेतलेले आहेत त्याच निर्णयाचं आज या ठिकाणी दुरुक्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। तटकरेजी, शरद पवार गटाकडून असाही एक दावा केला जातो आहे की ज्यांनी हा पक्ष स्थापन केला, ज्यांनी इतकी वर्ष हा पक्ष चालवला, जे इतके वर्ष या पक्षाचे अध्यक्ष होते, त्यांच्याकडूनच पक्षाचं नाव आणि चिन्ह कसं काय जाऊ शकतं? शेवटी या देशामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्थेमध्ये जी काही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि प्रत्येक राजकीय पक्षाच्या घटना ज्या निवडणूक आयोगाकडे आहेत त्याच्या आधारित हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। तटकरेजी, एक मिनिटासाठी तुम्हाला थांबवतो। महत्त्वाची बातमी आहे, त्याच्यावर तुम्ही बोलावं असं मला वाटतं। बुधवारी आयोगाकडे पक्षाच्या नावासाठी 3 नावं सादर करावीत असा पर्याय देण्यात आलेला आहे। शरद पवारांना हा पर्याय देण्यात आलेल्या नव्या पक्षाच्या नोंदणीबाबतचा आणि 3 नावं त्यांनी सादर करावीत असं म्हटलेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं मुदतीसह पर्याय दिलेला आहे। काय आपली प्रतिक्रिया असेल यावर? नाही, आमचा दावा जो होता त्या संदर्भातला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ, पक्षाचा झेंडा या संदर्भामध्ये आता निवडणूक आयोगाने निर्णय त्या ठिकाणी दिलेला असल्यामुळे आम्ही सर्वजण या निर्णयाचं स्वागतही करतो आणि आम्ही आनंदित आहोत। सुनील तटकरेजी, हाच इश्यू ज्यावेळी शिवसेनेबाबत झाला होता त्यावेळी शिवसेना हा शब्द वापरण्याची परवानगी शिवसेनेला मिळालेली होती। आता शरद पवार गटाकडून अशा प्रकारचे काही शब्द वापरले जाऊ शकतात किंवा त्या पक्षामध्ये राष्ट्रवादी नाव येऊ शकतं असं आपल्याला वाटतं का? नाही, मी या बाबतीमध्ये काहीच मतप्रदर्शन करणार नाही। आज आम्ही सर्वजण या निर्णयाच्या बाबतीमध्ये खुश आहोत। सुनील तटकरेजी, आता इथून पुढे एक जी सहानुभूतीची लाट निर्माण होऊ शकते, निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय आलेला आहे, याचे काय परिणाम होऊ शकतात? शरद पवारांकडे सहानुभूती जाऊ शकते, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो, याविषयी आपलं काय मत असेल? देशाला जगाच्या पाठीवरती अतिशय उत्तम पैचं नेतृत्व देणाऱ्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीए मध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला, राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला त्याच्यावरती शिक्कामोर्तब त्या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यामुळे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आम्हाला विश्वास आहे की एनडीए अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्हाला दिलेल्या निर्णयाचं समर्थन जनमानसाकडून प्रचंड प्रमाणावरती त्या ठिकाणी मिळेल असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आहे। सुनीलजी, शेवटचा प्रश्न तटकरेजी, आजचा हा निर्णय तुम्ही कसा सेलिब्रेट करणार आहात? नाही, आम्ही सगळेजण आनंदित आहोत। समजा महाराष्ट्रात, देशभरामध्ये या निर्णयाचं जल्लोषाच्या वातावरणामध्ये स्वागत त्या ठिकाणी होत आहे। खूप खूप धन्यवाद सुनील तटकरेजी। पुढारी न्यूजला आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे, केंद्रीय निवडणूक आयोग